झी 24 तास एक पाऊल पुढे। अनेक वेळेला पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे, मात्र यावेळेला ज्या प्रकारे दोन सैनिकांची ही निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे, अतिशय वाईट असा हा प्रकार आहे आणि अखेर आता पंतप्रधानांनी स्वतः देखील या संदर्भात इशारा दिलेला आहे। तर भारतीय हॉकी लीगमध्ये खेळणाऱ्या पाक हॉकीपटूंना जोरदार विरोध करण्यात आलेला होता। या विरोधानंतर मुंबई मॅजिशियनचा तळ दिल्लीत हलवण्यात आलेला होता। आता हॉकी इंडिया लीगमध्ये खेळणारे 9 हॉकीपटू पाकिस्तानमध्ये परत जाणार आहेत। मुंबई मॅजिशियनमध्ये 4, रांची आणि दिल्लीमध्ये 2-2, तर पंजाबच्या टीममध्ये एका पाकिस्तानी हॉकीपटूचा समावेश होता। सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानी हॉकीपटू आपल्या देशामध्ये परत जाणार आहेत। भारताच्या 2 जवानांची हत्या केल्यानंतर भारतामध्ये जोरदार विरोध पाक खेळाडूंना देखील होऊ लागलेला आहे आणि अखेर पाक हॉकीपटूंना परत पाठवण्याची महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये शिवसेनेनं या हॉकीपटूंना जोरदार विरोध केलेला होता। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांच्याकडून। मेघा, हॉकी संदर्भामधले जे हॉकीपटू आहेत पाकिस्तानचे, ते भारतामध्ये होते आणि निश्चितच त्यांना परत पाठवण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण घेण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर देशामध्ये वाढत चाललेला जो विरोध आहे तो आता खेळापर्यंत देखील पोहोचत चाललेला आहे, काय सांगाल? विशाल, भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे संबंध आहेत किंवा जे तणाव वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर हॉकी प्लेयर्सला परत त्यांच्या देशामध्ये पाठवण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। हॉकी इंडियामार्फत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी 8 जानेवारीला भारताचे 2 जवानांना अतिशय क्रूरपणे सीमारेषेवर मारण्यात आलं। त्याचे पडसाद ह्या लीगवर उमटले। या हॉकीमध्ये पाकिस्तानातले 9 हॉकी प्लेयर्स सहभागी होणार होते। यामध्ये मुंबई टीममध्ये 4, दिल्लीमध्ये 2, रांची टीममध्ये 2 आणि पंजाबमध्ये 9 प्लेयर्स सहभागी होणार होते। मात्र ते मुंबईत दाखल झाले त्याच दिवशी शिवसेनेने त्यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला, मोर्चा काढला। त्यानंतर दिल्लीमध्ये काल झालेल्या पहिल्याच मॅच दरम्यानही त्या स्टेडियममध्ये, ध्यानचंद स्टेडियममध्ये काही बॅनरबाजी करण्यात आली आणि काही घोषणा देण्यात आल्या। तिथेही हिंदू सेनेच्या संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला आणि सध्या जो तणाव आहे दोन्ही देशांमध्ये आणि ज्या पद्धतीने क्रूरपणे मारण्यात आलेला आहे भारतीय जवानांना, त्याची संतापाची लाट देशभर आहे आणि त्यामुळे या खेळाडूंना या लीगमध्ये सहभागी करून न घेता त्यांना पुन्हा पाकिस्तानमध्ये पाठवण्याचा निर्णय अखेर हॉकी इंडिया लीगला घ्यावा लागलेला आहे। विशाल, निश्चितच पाकिस्तानी हॉकीपटूंना आता त्यामुळे परतावं लागणार आहे। मुंबई मॅजिशियनमध्ये 4 खेळाडू आलेले होते आणि अखेर त्यांना परत पाठवण्याचा निर्णय सुरक्षेसाठी म्हणून घेण्यात आलेला आहे। धन्यवाद मेघा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास एक पाऊल पुढे।